जय हिंद, नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचं आज पुन्हा मी स्वागत करतो. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 प्रकरण 8 आपण बघणार आहोत. धातू विज्ञान अत्यंत महत्त्वाचं प्रकरण. विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञान मधील प्रकरण 8वे. प्रकरणाचं नाव आहे धातू विज्ञान. म्हणजे धातू संदर्भात संपूर्ण विज्ञानाचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. ओके, तर आपण आतापर्यंत धातू, अधातू, धातू सदृश्य या सर्व व्याख्या बघितलेल्या आहेतच. तर धातूंबद्दल आपण संपूर्ण माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती घेण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम धातूंच्या अभिक्रिया आपण समजून घेणार आहोत. क्लिअर? धातूच्या अभिक्रियामध्ये सर्वप्रथम धातूंच्या विविध अभिक्रिया आपण समजून घेणार आहोत. आणि यामध्ये सर्वप्रथम धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, म्हणजे धातू आणि ऑक्सिजन यांचा जेव्हा संयोग होते, जेव्हा अभिक्रिया घडून येतात, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो हे आपण सर्वप्रथम शिकूया. सर्वप्रथम धातूंची या ठिकाणी धातूंची कोणाबरोबर? धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आपण बघू. ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण ज्या ज्या अभिक्रिया बघू त्या सर्व मी उजवीकडे या ठिकाणी लिहिणार आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. सर्वप्रथम एक उदाहरण आपण या ठिकाणी बघू. उदाहरणार्थ आपण मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊया. मॅग्नेशियम या धातूचे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन काय घडतं. ओके, तर मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. व हे मॅग्नेशियम ऑक्साईड, या मॅग्नेशियम ऑक्साईड, जो मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे, त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे अल्क म्हणजे ऍसिड तयार होते. पुन्हा एकदा बोलतो, रिपीट करतो आणि आपण समीकरणही समजून घेऊया. क्लिअर? तर मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये जाळली असता काय घडतं? मॅग्नेशियमचं आणि हवेतील ऑक्सिजनचं या ठिकाणी अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रिया होते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. आणि हे मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे त्याचं पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे अल्क म्हणजे ऍसिड तयार होते. हे झालं शाब्दिक. त्याला आपण रासायनिक अभिक्रियेच्या रूपामध्ये समजून घेऊया. ओके, तर मॅग्नेशियमची फीत या ठिकाणी आहे Mg. Mg म्हणजे मॅग्नेशियम. ओके, तर रासायनिक अभिक्रियामध्ये आपण समजून घेतलेलं आहे. समीकरण कसं लिहायचं आपल्याला? संतुलित म्हणजे मूलद्रव्यांचे डावीकडील अणू आणि त्याच मूलद्रव्याचे उजवीकडील अणू याची संख्या समान पाहिजे, त्याला संतुलित समीकरण आपण बोलूया. या ठिकाणी मॅग्नेशियम मूलद्रव्य आहे, पण त्याची अवस्था कोणती आहे? भौतिक अवस्था आहे S फॉर सॉलिड. याचा संयोग झालेला आहे कुणासोबत? ऑक्सिजन सोबत. मग काय तयार झालेलं आहे? मॅग्नेशियम ऑक्साईड MgO. कोणत्या स्वरूपामध्ये? स्थायू म्हणजे सॉलिड. क्लिअर? पण या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी अगोदर मूलद्रव्य बघूया. मॅग्नेशियम, ऑक्सिजन आणि इकडे मॅग्नेशियम, ऑक्सिजन. डावीकडची मूलद्रव्य, उजवीकडची मूलद्रव्य. मग डावीकडे मॅग्नेशियमचा एक अणू, ऑक्सिजनचे दोन अणू. उजवीकडे
मॅग्नेशियमचा एक अणू, ऑक्सिजनचा एकच अणू. म्हणजे या ठिकाणी रासायनिक समीकरण संतुलित झालेलं नाहीये. आपण काय करूया, या ठिकाणी 2Mg करूया आणि मॅग्नेशियम ऑक्साईडला सुद्धा 2MgO करूया. क्लिअर? आता काय फरक पडला बघा. हे पूर्वीच, दिस इज बिफोर, नाव आफ्टर. आता जर बघितलं आपण मॅग्नेशियम या मूलद्रव्याचे आता किती अणू आहेत? डावीकडे 2, ऑक्सिजनचे किती आहेत? 2. उजवीकडे बघा, मॅग्नेशियमचे आहेत 2 आणि ऑक्सिजनचे आहेत 2. क्लिअर? म्हणजे रासायनिक समीकरण लिहितानाही फक्त त्या मूलद्रव्याचा विचार न करता ते रासायनिक समीकरण संतुलित आहे का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी हा जो मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे, आपण काय बघितलं, मॅग्नेशियमची फीत हवेमध्ये जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो आणि तो मॅग्नेशियम ऑक्साईड त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन, दिस इज 1 नंबर. सेकंड, मॅग्नेशियम ऑक्साईडची कुणाबरोबर? पाणी म्हणजे H2O अभिक्रिया होऊन काय तयार झालेले आहेत? तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आपण हे लिहिताना जे आपण बोलू तेच लिहायचं, म्हणजे सवय होते आपल्याला. ओके. आता आपण या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड, पाणी याची अभिक्रिया घेऊन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार झाले. पण समीकरण संतुलित आहे का बघूया आपण. डावीकडे मॅग्नेशियमचा एक अणू, ऑक्सिजनचे किती आहेत बघा, इथे 1, इथे 1, 2 आहेत. पहिला प्रश्न हायड्रोजन, ते पण 2 आहेत. मॅग्नेशियमचा एक अणू, ऑक्सिजनचा 1, हा 1, 2, हायड्रोजनचे 2. तिकडे बघा उजवीकडे मॅग्नेशियमचा 1, OH2 ला कंस केलंय म्हणजे O चे किती झाले? ऑक्सिजनचे 2 आणि हायड्रोजनचे 2. तर आपण विचार केला डावीकडे उजवीकडे बघा, तर ऑलरेडी हे समीकरण संतुलित झालेलं आहे. सहगुणक देण्याची आवश्यकता नाहीये. क्लिअर? पुढे जाऊया आपण. यानंतर जसं आपण बघितलं की धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर काय होतं. यानंतर धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया हे आपण समजून घेऊया. धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. या ठिकाणी आपण काही धातूंचा विचार करूया. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, लोखंड व जस्त, झिंक. ॲल्युमिनियम, लोखंड व जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. समजतंय? सर फुल स्क्रीन करा. पुन्हा एकदा रिपीट करतो. ॲल्युमिनियम, लोखंड व जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. परंतु लक्षात ठेवा, वाफेशी, वाफ म्हणजे काय? पाणीच, पण पाण्याच्या वाफेशी अभिक्रिया होते. पाण्याच्या वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि या धातूंचे ऑक्साईड तयार होतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो. पुन्हा एकदा रिपीट करतोय. ॲल्युमिनियम, लोखंड व जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही, परंतु पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होऊन या धातूंचे ऑक्साईड तयार होतात व हायड्रोजन वायू मुक्त होतात. हे झालं आपण शाब्दिक. आता याला रासायनिक अभिक्रियेच्या स्वरूपात समजून घेऊ. सर्वप्रथम ॲल्युमिनियम कोणती अवस्था? सॉलिड. याची अभिक्रिया झाली कुणासोबत? H2O म्हणजे पाणी. इट इज गॅस.
लिक्विड नाही बरं का. पाण्याची काय झाली वाफ. वाफ म्हणजे गॅस. तयार काय झालं या धातूंची ऑक्साईड ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 प्लस हायड्रोजन वायू मुक्त झाला. याची अवस्था आहे सॉलिड. हायड्रोजन वायू म्हणजे गॅस मुक्त झालेला आहे. क्लिअर. आता आपण या ठिकाणी फक्त मूलद्रव्य लिहिले आहेत, संयोग लिहिलेला आहे. ओके. म्हणजे आपण ॲल्युमिनियम लिहिलंय, पाणी लिहिलंय, ॲल्युमिनियम ऑक्साईड लिहिलंय आणि हायड्रोजन लिहिलेलं आहे. फक्त डावीकडे उजवीकडे आपण मूलद्रव्य किंवा संयुगे लिहिले आहेत. आता ते संतुलित आहे की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. बघूया आपण. डावीकडे बघितलं तर ॲल्युमिनियमचा एक अणू आहे, उजवीकडे ॲल्युमिनियमचे 2 अणू आहेत, संतुलित नाहीये. हायड्रोजनचे इथे 2 अणू आहेत, उजवीकडे 2 आहेत, म्हणजे हायड्रोजनचे ओके बरोबर आहे. ऑक्सिजन जर बघितलं इथे 1 आहे, इथे O3 म्हणजे 3 आहे, ऑक्सिजनचे पण बरोबर नाहीये. मग हे समीकरण संतुलित करणं गरजेचं आहे. कारण डावीकडील मूलद्रव्याच्या अणूंची संख्या आणि उजवीकडील मूलद्रव्याच्या अणूंची संख्या समान नाही. मग आपण ॲल्युमिनियमला 2 हा सहगुणक लावू, पाण्याला 3 हा सहगुणक लावू, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला सहगुणक लावण्याची गरज नाही, हायड्रोजनला 3 हा सहगुणक लावू. आता आपण डावीकडे उजवीकडे मूलद्रव्य बघू, समान आहेत का. क्लिअर. दिस इज द लेफ्ट, दिस इज राईट. ॲल्युमिनियम मूलद्रव्याचे किती आहेत, डावीकडे 2 अणू आहेत, उजवीकडे बघा ॲल्युमिनियम 2 अणू आहेत. हायड्रोजन बघूया. हायड्रोजन 3 दुने 6, उजवीकडे 3 दुने 6. राहिला कोणता आता ऑक्सिजन. 3 1 3, ऑक्सिजन O3 3. क्लिअर. अशा प्रकारे समीकरण संतुलित असणंही गरजेचं आहे. लेफ्ट अँड राईट जर बघितलं मूलद्रव्यांचे अणू संख्या समान झालेली आहे. पुढील उदाहरण बघू आपण. हे झालं ॲल्युमिनियमचं उदाहरण. त्यानंतर आयन Fe, आयन. आयनचं उदाहरण समजून घेऊ. लोखंड म्हणजे आयन Fe चे पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, पाण्याच्या वाफेबरोबर. आयनची अवस्था होती सॉलिड, पाण्याची अवस्था होती गॅस. तयार काय झालेलं आहे तर या ठिकाणी Fe3O4 म्हणजे आयन ऑक्साईड. Fe3O4 आयन ऑक्साईड प्लस हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. आयन ऑक्साईड स्थायी स्वरूपात आहे. क्लिअर. आता या ठिकाणी फक्त आपण मूलद्रव्य आणि संयुग लिहिलेले संतुलित आहे का नाही बघूया. इथं आहे Fe आयन, H2O पाणी, Fe3O4 आयन ऑक्साईड आणि H2 म्हणजे हायड्रोजन. तर मूलद्रव्य आणि संयुगे आपण वाचलेत. आता संतुलित आहेत का. Fe अणू आहे 1, Fe3 अणू आहे 3, संतुलित नाहीये. हायड्रोजन आहे 2, हायड्रोजन आहे 2, हायड्रोजन ओके सेम. ऑक्सिजन 1, ऑक्सिजन 4. मग हे संतुलित करणं गरजेचं आहे. तर आपण काय करूया, आयनला 3 हा सहगुणक लावूया. ओके. पाण्याला 4 हा सहगुणक लावूया. ओके. आयन ऑक्साईडला सहगुणक लावण्याची आवश्यकता नाहीये. हायड्रोजनला 4 सहगुणक लावू. लेफ्ट राईट एकदा चेक करून घ्या. दोन्हीकडच्या मूलद्रव्यांच्या अणुसंख्याला आपण तपासूया. लेफ्ट मध्ये आहे आयन Fe 3Fe म्हणजे आयनचे अणू आहेत 3. Fe3 म्हणजे राईटला पण आहेत 3, संतुलित आहे. नंतर हायड्रोजन बघूया आपण, समजून घ्या व्यवस्थित. 4H2 म्हणजे या 4ने 2ला गुणाकार करायचा आहे. 4 दुने 8, हायड्रोजन झाले 8. इकडे बघूया आपण हायड्रोजन 4H2 4 दुने 8. ओके. हायड्रोजन पण सेम झाले. व्हेरी गुड.
ऑक्सिजन बघूया 4O म्हणजे ऑक्सिजन आहे 4 आणि O4 इथे आहे 4. आता समीकरण संतुलित झालेलं आहे. अशा प्रकारे संतुलित समीकरण लिहिणं अपेक्षित आहे प्रत्येक वेळी. क्लिअर? हे झालं दुसरं उदाहरण. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. ओके, तिसरं उदाहरण आहे झिंक. झिंक आणि पाणी याचं उदाहरण आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 3. झिंक अवस्था कोणती आहे? सॉलिड S. पाण्याच्या वाफेबरोबर G. धातूंचे ऑक्साईड ZNO आणि हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. आता या ठिकाणी आपण काय लिहिलंय? फक्त मूलद्रव्य आणि संयुग डावीकडे लिहिले, उजवीकडे लिहिले. संतुलित आहे का नाही माहित नाही, आपण बघूया. ओके, तर झिंक या धातूचे पाण्याच्या वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन धातूचे ऑक्साईड झिंक ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त झालेले आहेत. आपण चेक करूया लेफ्ट राईट. लेफ्टला आहे झिंक. या मूलद्रव्याचा अणू आहे 1. राईटला झिंकचा अणू आहे 1. हायड्रोजन बघूया, अणू आहेत 2. राईटला हायड्रोजनचे अणू आहेत 2. ऑक्सिजन बघूया 1. ऑक्सिजन बघूया 1. म्हणजे या ठिकाणी हे समीकरण ऑलरेडी संतुलित आहे, त्याला पुन्हा संतुलित करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण 3 उदाहरणं बघितलेली आहेत, ज्यामध्ये धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता काय घडतं हे आपण बघितलेलं आहे. ओके, यानंतर आपण बघूया ही आकृती समजून घ्या. सोपी आकृती आहे. या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया कशी घडून येते. आपण जर व्यवस्थित बघितलं तर आपण डावीकडून उजवीकडे बघूया. सर्वप्रथम डावीकडे बर्नर दाखवलेला आहे. ओके, त्या बर्नरच्या काही अंतरावर परीक्षा नळी आडवी दाखवलेली आहे. ही परीक्षा नळी स्टँड मध्ये लावलेली आहे. त्या स्टँडच्या बुचामध्ये पुन्हा या ठिकाणी वायुवाहक नळी दाखवलेली आहे आणि वायुवाहक नळी एका चंचू पात्रामध्ये किंवा एका भांड्यामध्ये ज्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये ती नळी सोडलेली आहे आणि त्याच नळीवर उलट परीक्षा नळी ठेवलेली आहे. तर काय दिसून येतं बघा, त्या परीक्षा नळीमध्ये मध्यभागी धातूचा नमुना जो पण आहे, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, तो धातूचा नमुना ठेवलेला आहे. ओके, आणि पाण्याने भिजलेल्या काचेच्या कापसाचा बोळा का ठेवलेला आहे? कारण त्याची वाफ तयार होणार आहे. क्लिअर? आणि त्या वाफेचं त्या धातू बरोबर अभिक्रिया होऊन काय तयार झालेलं बघा, हायड्रोजन वायूचे बुडबुडे दिसतात आपल्याला. हायड्रोजन वायूचे बुडबुडे पाण्यामध्ये येताना दिसत आहेत. आकृती समजली असेल. ओके, पुढे जाऊया आपण. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. या ठिकाणी आता आपण बघत आहोत धातूंची आम्लाबरोबर, आम्ल म्हणजे ऍसिड, होणारी अभिक्रिया. ओके, काय उदाहरण आपण या ठिकाणी बघू. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड व जस्त यांची विरल हायड्रोक्लोरिक किंवा सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता या धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो. पुन्हा एकदा समजून घ्या.
ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड किंवा जस्त यांची अभिक्रिया कोणासोबत? विरल. ओके, सहज नाही, विरल. विरल हायड्रोक्लोरिक HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे आम्ल याच्याबरोबर अभिक्रिया झाली असता या धातूंचे काय तयार होतात? त्यांचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. हे झालं शाब्दिक. आता आपण त्यांच्या रासायनिक अभिक्रिया बघूया. म्हणजे आपण जे बोललो तेच लिहायचंय, वेगळं काय लिहायचं नाही, फक्त समीकरण संतुलित करून लिहायचंय. सर्वप्रथम आपण मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊ. मॅग्नेशियम या धातूची कुणासोबत? हायड्रोक्लोरिक आम्लासोबत. स्थिती काय? ॲक्वियस, AQU, ॲक्वियस म्हणजे लिक्विड. अभिक्रिया झाली असता काय मिळणार आपल्याला? त्यांचे क्लोराईड. कोणाचे क्लोराईड? मॅग्नेशियमचा क्लोराईड MgCl2 आणि हायड्रोजन वायू मुक्त होणार, H2 मुक्त होणार. क्लिअर? याची अवस्था काय? AQ, लिक्विड. हे पण लिक्विड बरं का. या ठिकाणी आपण बघू समीकरण संतुलित आहे का. अगोदर फक्त मूलद्रव्य किंवा संयोग लिहायचे, त्याच्यानंतर बघायचं ते संतुलित आहे का. मॅग्नेशियम 1, मॅग्नेशियम 1, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 म्हणजे संतुलित नाही. क्लोरीन 1, क्लोरीन 2 संतुलित नाही. मग संतुलित करायचंय. संतुलित करण्यासाठी आपण काय करूया? HCl ला 2, या ठिकाणी मी रेड कलर मध्ये लिहितो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 2 हा सहगुणक देऊया HCl ला 2. आणि आता आपण चेक करूया. मॅग्नेशियम 1, मॅग्नेशियम 1, हायड्रोजन 2, हायड्रोजन 2, क्लोरीन 2, क्लोरीन 2. आता हे समीकरण संतुलित झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला HCl ला 2 हा सहगुणक लावावा लागला. पुढे जाऊया आपण. मॅग्नेशियम नंतर आपण बघूया ॲल्युमिनियम. ओके, ॲल्युमिनियम अवस्था सॉलिड, हायड्रोक्लोरिक आम्ल ॲक्वस, ॲल्युमिनियम क्लोराइड AlCl3 अगेन ॲक्वस आणि H2 हायड्रोजन. संतुलित आहे का बघू. ॲल्युमिनियम 1, ॲल्युमिनियम 1, हायड्रोक्लोरिक 1, माफ करा, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 संतुलित नाही. क्लोरीन 1, क्लोरीन 3 संतुलित नाही. संतुलित करूया. ओके, या ठिकाणी ॲल्युमिनियमला 2 व HCl ला 6 सहगुणक लावूया. ॲल्युमिनियम क्लोराईडला 2 व हायड्रोजनला 3 सहगुणक लावूया. हे थोडं स्पीड मध्ये घेतोय मी, परत एकदा लेफ्ट राईट सगळं सांगितलं तर परत यालाच भरपूर वेळ लागेल. ओके, हा सहगुणक फक्त बघून घ्यायचे. ॲल्युमिनियम आहे 2, ॲल्युमिनियम आहे 2, हायड्रोजन इज 6, हायड्रोजन 3 दुने 6, क्लोरीन 6, बेत्रिक 6. आता हे संतुलित झालेलं आहे. म्हणजे डावीकडील मूलद्रव्य उजवीकडील मूलद्रव्य यांचे अणु समान झालेले आहेत. पुढील उदाहरण बघूया आपण. आयन बद्दल काय घडतं. लोखंड S प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल HCl इन ॲक्वस स्टेट काय मिळतं आपल्याला. FeCl2 आयन क्लोराइड FeCl2 प्लस H2 FeCl2 अगेन aqueous and it is gas. ओके, समीकरण संतुलित करण्यासाठी आपण काय केलेलं आहे. HCl ला 2 सहगुणक लावलेला आहे. उजवीकडे सहगुणक घेण्याची गरज नाही. चेक करू आपण. आयन 1, आयन 1, हायड्रोजन 2, हायड्रोजन 2, क्लोरीन 2,
क्लोरीन 2. आता हे समीकरण संतुलित झालेलं आहे. फक्त हायड्रोक्लोरिक ऍसिडला 2 सहगुणक लावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी आयनचे लोखंडाचे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया घडून लोखंडाचं क्लोराईड म्हणजे आयन क्लोराईड तयार झालाय आणि हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. शाब्दिक आणि रासायनिक अभिक्रिया दोन्ही देणं गरजेचं आहे. झिंक बरोबर शेवटचं झिंक, चौथं उदाहरण. झिंक इट इज सॉलिड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड it is aqueous. What does it gives? Zinc chloride, ZnCl2 plus hydrogen gas. त्या ठिकाणी झिंकचे हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्याचे क्लोराईड म्हणजे झिंक क्लोराईड तयार झालेले आहे व हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. आता आपण मूलद्रव्याने संयुग लिहिलेला आहे. संतुलित आहे का बघू. लेफ्टला झिंक 1, राईटला झिंक 1, लेफ्टला हायड्रोजन 1, राईटला हायड्रोजन 2. संतुलित नाहीये. क्लोरीन 1, क्लोरीन 2 संतुलित करावं लागेल. संतुलित करण्यासाठी आपण काय केलं, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडला 2 सहगुणक घेतलेला आहे. आता आपण चेक करूया. लेफ्टला झिंक 1, राईटला झिंक 1, लेफ्टला हायड्रोजन 2, राईटला हायड्रोजन 2, लेफ्टला क्लोरीन 2, राईटला क्लोरीन 2. आता आपण या ठिकाणी संतुलित समीकरण लिहिलेलं आहे. क्लिअर. पुन्हा एकदा बघा. झिंक या धातूचे हायड्रोक्लोरिक आम्लाबद्दल. कोणतं हायड्रोक्लोरिक आम्ल? विरल, सहत नाही. रासायनिक अभिक्रिया होऊन धातूचे क्लोराईड म्हणजे झिंक क्लोराईड तयार झाले व हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. या ठिकाणी धातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आकृती समजून घ्या. लेफ्ट टू राईट आपण बघूया. डावीकडे सर्वप्रथम स्टँड आहे. या स्टँडला परीक्षा नळी जोडलेली आहे. पूर्वीच्या आकृतीमध्ये ती आडवी होती, आता उभी परीक्षा नळी जोडलेली आहे. परीक्षा नळीमध्ये वायुवाहक नळी एका चंचू पात्रामध्ये एका पात्रामध्ये सोडलेला आहे. त्या पात्रामध्ये साबणाचं द्रावण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा लेफ्टला आपण बघू. चंचू पात्रामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेलं आहे. ओके. आणि जस्ताचे कण टाकलेले आहेत. झिंक आणि हायड्रोक्लोरिक आम्ल याच्या संदर्भात ही आकृती आपण बघतोय. जस्ताचे कण आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल यांची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. आणि हा हायड्रोजन वायू जेव्हा हा साबणाच्या द्रावणातून प्रवाहित होतोय तेव्हा त्याचे साबणाचे फुगे निघताना आपल्याला दिसत आहेत. आणि या फुग्यामध्ये हायड्रोजन वायू असल्यामुळे या फुगांना जर मेणबत्ती लावली तर या ठिकाणी फट असा जळणारा हायड्रोजन वायू त्याचा आवाज या ठिकाणी आपल्याला येतोय. क्लिअर. पुढे जाऊया आपण. सर नेक्स्ट करो. एक मिनिट. नेक्स्ट 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 पेज 7. ओके. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आपण समजून घेऊया. धातूंची नायट्रिक आम्लासोबत होणारी अभिक्रिया. ओके. नायट्रिक आम्ल HNO3 धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. तसेच
नायट्रिक आम्लाच्या संहतीनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साईड तयार होतात. पुन्हा एकदा समजून घ्या. धातूंची कुणासोबत? नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात आणि नायट्रिक आम्लाच्या संहतीनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साईड तयार होतात. उदाहरण समजून घ्या आपण या ठिकाणी. कॉपर Cu, कॉपर म्हणजे तांबे, अवस्था कोणती आहे? सॉलिड. याची अभिक्रिया झाली कोणासोबत? नायट्रिक आम्ल. कोणतं आम्ल? नायट्रिक HNO3, अवस्था आहे AQ आणि कोणता आहे या ठिकाणी? सहत. सहत विरल नाही, सहत म्हणजे स्ट्रॉंग. ओके. तयार काय झालंय? त्या तयार झाल्यानंतर त्या धातूंचे नायट्रेट क्षार CuNO3 या ठिकाणी तयार झालेलं आहे, अवस्था आहे लिक्विड. नायट्रोजन डायऑक्साइड हा वायू सुद्धा या ठिकाणी मुक्त झालेला आहे आणि पाणी सुद्धा तयार झालेलं आहे, लिक्विड. इट इज अ गॅस. बघा, कॉपर तांबे रासायनिक अभिक्रिया झाली नायट्रिक आम्लासोबत. नायट्रिक आम्ल आहे संहत. तयार काय झाले? तर धातूंचे नायट्रेट या ठिकाणी CuNO3, क्युप्रिक नायट्रेट, क्युप्रिक नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साइड आणि पाणी तयार झालेलं आहे. समीकरण संतुलित आहे का बघूया आपण. नसेल तर संतुलित करू. संतुलित केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर मार्क मिळणार आहे. कॉपर आहे 1, कॉपर आहे 1, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 संतुलित नाही. नायट्रोजन 1, नायट्रोजन 2, इथे 2 आहे ना. ऑक्सिजन 3, 3 दुने 6. पण सही आपण काउंट केलं या ठिकाणी. ऑक्सिजन या ठिकाणी 6, या ठिकाणी 2, या ठिकाणी 1. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे समीकरण आता संतुलित दिसत नाहीये. संतुलित दिसत नाहीये. मग काय करायचंय? संतुलित करायचंय. आपण काय केलंय? HNO3 4 सहगुणक घेतलेला आहे. नायट्रोजन डायऑक्साइडला आपण 2 सहगुणक घेऊया आणि पाण्याला 2. क्लिअर. आता हे 2, 2, 4 कसे घेतले याचा आपण अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. रासायनिक अभिक्रिया प्रकरण 3 जे आहे त्यामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता संतुलित आहे का आपण फक्त बघूया. या ठिकाणी कॉपर आहे 1, कॉपर आहे 1, हायड्रोजन इज 4. इकडे बघूया 2H2, हायड्रोजन आहे 4, नायट्रोजन आहे 4, 4N. इथे बघूया N2 म्हणजे इकडे आहे 2, इकडे आहे 2, नायट्रोजन पण 4 झाले. 2 + 2 4. ऑक्सिजन बघूया 4O3, 4 त्रिक 12 आहे, 12. इथे बघूया 3 दुने 6, 2 दुने 4, 2 1 2, 2 4 6, 6 आणि 4 10 आणि 2 12. म्हणजे ऑक्सिजन पण झाले 12. म्हणजे आता हे आपण संतुलित समीकरण लिहिलेलं आहे. डावीकडे कॉपरचा 1 अणू आहे, उजवीकडे 1 अणू आहे, हायड्रोजनचे 4 अणू आहे, हायड्रोजनचे 4, ऑक्सिजन 12, ऑक्सिजन 12. अशा प्रकारे संतुलित समीकरण लिहिणं गरजेचं आहे. अजून एक उदाहरण बघूया. क्लिअर. आता ह्याच कॉपरचा आपण आम्ल बदललंय. आम्ल बदललंय म्हणजे काय? आम्ल तेच आहे. सुरुवातीला आपण सहज घेतलं, आता विरल केलेलं आहे. डायल्यूट. पूर्वी स्ट्रॉंग होतं, आता डायल्यूट आहे. तर डायल्यूट घेतलं तर काय होणार ते बघूया आपण. कॉपर प्लस HNO3 काय मिळणार आपल्याला बघा. CuNO3 म्हणजे क्युप्रिक नायट्रेट. CuNO3 प्लस
कार्बन डायऑक्साईड होता ना पूर्वी, माफ करा, नायट्रोजन डायऑक्साईड होता, आता नायट्रोजन मोनॉक्साईड तयार झालेलं आहे आणि पाणी तयार झाले. क्लिअर? त्या ठिकाणी आपण डायरेक्ट संतुलित बघूया. कॉपरला सहगुणक 3 घेऊया, नायट्रिक आम्लाला 8 घेऊया, त्या ठिकाणी क्युप्रिक नायट्रेटला आपण 3 सहगुणक घेऊया, नायट्रोजन मोनॉक्साईडला या ठिकाणी 2 घेऊया. इट इज गॅस, इट इज ॲक्वस, वॉटर इज अ लिक्विड, आणि पाण्याला या ठिकाणी आपण 4 सहगुणक घेऊया. ओके, समजून घ्या. डावीकडे कॉपर आहे 3, उजवीकडे कॉपर आहे 3, डावीकडे हायड्रोजन आहे 8, उजवीकडे 4H2 म्हणजे 8. ऑक्सिजन बघूया, हे समजून घ्या व्यवस्थित, मुलं फार कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. याचा गुणाकार करायचा आहे. 8 त्रिक 24 म्हणजे ऑक्सिजनचे 24 अणू आहेत डावीकडे. 8 त्रिक 24 घेतलेत आपण, हा, तर उजवीकडे पण 24 येणं गरजेचं आहे. बघा, CuNO3O2 3 दुने 6 आणि 6 दुने 12, या ठिकाणी झाले 12. 3 दुने 6, 6 दुने त्रिक, माफ करा, 3 दुने 6 आणि 6 त्रिक 18. या ठिकाणी 2, या ठिकाणी 4, आणि टोटल 18 आणि 2 20, 20 आणि 4 24. तर उजवीकडे पण 24 अणू आहेत. अशा प्रकारे समीकरण हे संतुलित करून लिहिण्याचं गरजेचं आहे. ओके, तर आपण धातूंची असं स्टार्ट पहिला फर्स्ट पेज वन घ्या. तर प्रकरण 8 धातू विज्ञान, अत्यंत महत्वाचं प्रकरण आपण घेतलेलं आहे आज. प्रकरण फार मोठे आहेत. आज तर आपण फक्त धातूंच्या अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया, त्यांचं संतुलन सर्व बघितलेलं आहे. तर आज आपण काय काय शिकलो ते आपण समजून घेऊया, आणि त्याच्यावर आधारित काही गृहपाठ देतो मी. क्लिअर? हा, नेक्स्ट सर. हा, पेज 2. सर्वप्रथम आपण धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया बघितली. तर याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न देतोय की धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया लिहा. कोणतेही एक उदाहरण द्या. कोणत्याही एक धातूचं उदाहरण तुम्हाला लिहायचंय की त्या धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर काय घडतं. नेक्स्ट सर, पेज 3. पुढचा प्रश्न आहे धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. क्लिअर? तर कोणताही एक धातू त्याची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया तुम्हाला लिहायची आहे. नेक्स्ट सर, पेज 4. क्लिअर? धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया ही आकृतीसह स्पष्ट करा. आकृती काढायची तुम्हाला. क्लिअर? सोपी आकृती आहे, हीच आकृती आहे, समजून घ्या. ती आकृती तुम्हाला काढायची आहे. नेक्स्ट, धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. कोणतेही एक उदाहरण द्या. हे कोणते एक उदाहरण? ताबडतोब तुम्हाला 4 मी बोलत नाही. एक उदाहरण द्यायचे. कोणता एक धातू घ्या, त्याचं आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया तुम्हाला लिहायची. पेज 6. तर धातूची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. त्या धातूची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया ही आकृतीने दाखवा. ही आकृती तुम्हाला काढायची. क्लिअर? नेक्स्ट, धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. ओके, कोणतंही एक उदाहरण तुम्हाला लिहायचं. अशा प्रकारे आजचा तुम्हाला हा होमवर्क आहे की धातूंच्या अभिक्रियाबद्दल तुम्हाला सर्व लिहायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. आता आपण धातूंचं बघितलंय, आपण अधातूंचं आणि बरंच काही शिकू या प्रकरणामध्ये. तोपर्यंत पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद.